सिडकोचा प्रस्तावित प्रकल्प आहे. त्याला चौकशीचे आदेश दिले तो मुख्यमंत्री कार्यालयाने सिडकोला तसा आदेशित केलेला आहे. याच्याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, आता मुख्यमंत्र्यांनी जर चौकशीचे आदेश दिले असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. ते त्यांच्या अधिकाराखाली ते चौकशी करू शकतात. हे मी त्यावर काही भाष्य करू शकणार नाही. पण माझी स्पष्ट भूमिका आहे की सिडको हा जालन्यामध्ये झाला पाहिजे या मताचा मी आहे आणि शेतकऱ्याला योग्य तो मोबदला या ठिकाणी मिळाला पाहिजे हे माझं मत. ते कुरघोडीचं राजकारण असल्याचं सुद्धा बोललं जातं कुठेतरी, म्हणजे शिंदेच्या प्रकल्पाला शह देण्यासाठीच गोष्टी होत आहेत. मला नाही वाटत की त्यामध्ये माननीय शिंदे साहेब पडले असतील. हे खालच्या पातळीवर रुटीन प्रोसिजरमध्ये एखादा अर्ज केला तर त्या अर्जाची चौकशी व्हावी वगैरे असं होत असतं. त्यामध्ये होईल, त्यात काय. किती महत्वाचं, म्हणजे काय भावना आहे? भावना निश्चितपणे मला वाटत नाही की माननीय शिंदे साहेबांनी हा प्रकल्प मंजूर केला आणि नंतर देवेंद्रजी त्यामध्ये काहीतरी खोडा घालतील, असं बिलकुल नाही. खालच्या पातळीवर काही झालं असेल. सिडको व्हावा हा गावाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे, शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना पैसे मिळाले, पण अर्थात माझं मागणी मूळ शेतकऱ्याला त्याच दरामध्ये पैसे मिळावेत ही माझी मागणी आहे. ते अव्यवहार्य असल्याचा एक गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी आरोप केला, तशी तक्रार केली होती. अर्थात त्यांचं मत काय ते तपासून पाहिलं पाहिजे आणि अव्यवहारिक असेल तर ते तसा प्रकल्प पासच होणार नाही. तो परवडणारा नाही वगैरे असं असा आरोप. हो, ते बी त्यांचं बोलण्यात तथ्य आहे का नाही ते तपासून पाहू.